नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतलं आरण हे गाव आहे। या आरण गावामध्ये एका छोट्या म्हणजे 10 वर्षाचा जो मुलगा आहे कार्तिक, याची जी हत्या झालेली आहे, याचं गोड दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे। म्हणजे 2 आरोपी तर अटक केलेत, संदेश खंडाळे आणि सचिन खंडाळे असे 2 आरोपी हत्या प्रकरणी तर अटक केलेले आहेत। परंतु याचं गोड जे होतं ते वाढत चाललेलं होतं। परंतु आता काहीच ह्याच्यामध्ये पोलिसांनी देखील तपासाची भूमिका म्हणजे तपास कुठपर्यंत आला हे देखील लोकांना कळणं आणि पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने चाललाय याचं देखील कोडं बनलेलं आहे। तर बघा, आज त्याच विषयाची चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वात। चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, सोलापूर जिल्ह्यातलं टेंभुर्णी म्हणजे माढा तालुक्यामध्ये येतं आणि ह्या टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आरण म्हणून एक गाव आहे। या आरण मध्ये कार्तिक नावाच्या 10 वर्षाचे मुलाची हत्या करण्यात आलेली आहे। त्याचा घटनाक्रम म्हणजे कसा घडला होता, काय घडलं होतं याचा पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। बघा, आता यामध्ये विविध अँगलने पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। त्यातच आता नवीन समोर आलं म्हणजे ती जी कार्तिकची जी आई आहे हिला देखील पोलिसांनी पोलीस स्टेशनला तपास कामी बोलवलेलं आहे। काल बोलवलं होतं, परवा बोलवलं होतं, 2 दिवस तिला तपासाला बोलवलेलं आहे। आणि तिच्या जबाबामध्ये काय येतंय, पोलीस सहजासहजी कोणालाही अटक करत नाहीत। पोलीस अगोदर तिचा जबाब नोंदवतात त्या व्यक्तीचा, आणि त्यामध्ये जर काय साम्य आढळलं तर त्या व्यक्तीला त्या गुन्ह्यामध्ये अटक केलं जातं। आता काहींचं मत म्हणजे आता ह्याच्यातलं जे हे जे संदेश खंडाळे आणि सचिन खंडाळे हे जे आहेत हे या म्हणजे सगळे नात्यातलीच लोक आहेत, एकाच नात्यातली सगळी लोक। आता याच्यातला सचिन खंडाळे हा पिकअप चालवतो, पिकअप चालवण्याचा व्यवसाय म्हणजे टमटम चालवण्याचा व्यवसाय, आणि तो पाण्याच्या ज्या बाटल्या असतात त्या बाटल्या पोचवण्याचं काम करतो। तर त्या बाटल्या तो आरण आणि आरणच्या परिसरामध्ये सगळीकडे पोचवण्याचं काम करतो। संदेश इतर छोटे मोठे काहीतरी काम धंदा उद्योग करणारा पोरगा आहे। आता याच्यामध्ये असं बोललं जातं की सचिन आणि सदर महिला यांचं काहीतरी लपडं झपडं प्रेम संबंध असल्यामुळे सदर घटना घडली असं एकंदरीत आपल्याला सांगितलं जाते। आणि काही ज्या काय चॅनलला बातम्या आल्या त्या देखील तशाच पद्धतीच्या आल्या होत्या। म्हणजे आता सुरुवातीला संदेश खंडाळे यालाच एकट्याला अटक करण्यात आली होती, परंतु त्याच्या तपासामध्ये हा दुसरा सचिन खंडाळे निघालेला आहे। म्हणजे दोघांनी मिळून हे कृत्य केलेलं आहे। आता याचा पोलिसांनी जो घटनाक्रम दिलेला होता तर तो असा सांगतो की बाबा सचिन हा अगोदरच पिकअप घेऊन एका ठिकाणी थांबला होता। आता हा संदेश जो आहे, संदेशनं म्हणजे हा जो कार्तिक आहे यानं आपल्या आईला सांगितलं मी खेळायला चाललोय शाळेकडे। त्यावेळेस संदेशनं त्याला मोटरसायकलीवरती बसवला, मोटरसायकलीवरून त्याला मोडलीमला नेण्यात आलं आणि मोडलीम या ठिकाणी बघा त्याला खायला वगैरे दिलं, त्याला गाडीवर थांबवलं आणि त्या ठिकाणी या संदेशनं ज्या खून करण्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या तिथं खरेदी केल्या असं एकंदरीत सांगितलं जातंय। म्हणजे जे काय लागतंय हातातले मोजे वगैरे काय लागतंय शस्त्र ते सगळं खरेदी केलं आणि त्यानंतर तो पुन्हा त्या कार्तिकला मोटरसायकलीवरती बसवून आरण या ठिकाणी आला। आरण या ठिकाणी आल्यानंतर तिथंच जवळपास सचिन हा देखील होता। आता ह्याच्यातला एक पोलिसांनी जो अँगल पोलिसांच्या तपासामधला जो आहे तो असा आहे की याच्यामध्ये जर हे प्रकरण कार्तिकला माहित असेल म्हणजे ह्यांचं जे कोणाचं लपडं असेल ह्याच्यामधलं जे लपडं होतं हे कार्तिकला माहित होतं। त्याने 2-4 वेळा ते पाहिलं होतं आणि त्यानं असं सांगितलं होतं की मी घरी सांगेन, माझ्या घरी सांगेन सगळ्यांना। आणि त्याचा धसका घेऊन या दोघांनी मिळून या कार्तिकचा काटा काढला की काय असं आता
शक्यता झालेली आणि प्री प्लॅनिंग मर्डर आहे. म्हणजे खून करून तो खून एकदम महाराजांच्या शेजारी म्हणजे जादूटोणा केला असं लोकांना वाटावं आणि त्याच्यावरती जावं ते सगळं असं म्हणून ते मठाच्या शेजारी देखील नेऊन टाकण्यात आलेलं आहे असा देखील संशय पोलिसांनी व्यक्त केलेला. म्हणजे पोलिसांचा जो तपास सुरू आहे तो दोन अँगलने सुरू आहे की ह्याच्यामध्ये दुसरं कोणाला गुंतवलं जातंय का. म्हणजे आता आपण आरणगावच्या सरपंचाची एक क्लिप पाहिली असेल की आरणगावच्या सरपंचाचं असं मत आहे की हा बाबा लबाड आहे, याच्यावरती जेसीपी चोरीचा आरोप आहे आणि याच्या मठा शेजारी टाकलं म्हणजे नक्कीच काहीतरी काळवेरा असेल जादूटोण्याचं अशी आपण क्लिप ऐकली असेल. परंतु हे जे महाराज आहेत म्हणजे हे राहुल शिंदे हे जे महाराज आहेत हे देखील याच गावचे महाराज आहेत आणि गावात एकमेकाचं वैर असू शकतं हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे गावात एकमेकाचा वादविवाद असतो असाच काहीसा महाराज आणि सरपंचाचा देखील असू शकतो आणि त्या रागापोटी देखील सरपंच आणि काही गावकरी असं बोलू शकतात हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आणि असाच पोलिसांनी देखील निष्कर्ष काढलेला आहे की बाबा ह्याच्यात जर महाराज सहकारी आता गावच्या दबावापोटी गाववाल्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि त्यामुळं पोलिसांनी न इलाजावास्तव महाराजांना जादूटोण्याच्या कायद्यानुसार अटक करण्यात आली. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन या कायद्यानुसार अटक करण्यात आली. परंतु कोणाचीही तिथं तक्रार नव्हती की महाराजांनी आम्हाला लुबडलेलं आहे, महाराजांनी आमच्याकडनं पैसे घेतले, महाराजांनी या कामासाठी आमचे पैसे घेतले आणि आम्हाला आमचं काम झालं नाही असं काहीही झालेलं नाही. आणि असं कोणाची तक्रार नाही. गावकऱ्यांच्या दबावामुळं महाराजाला अटक करण्यात आलेली आहे. परंतु आता पोलिसांच्या देखील निदर्शनास आलेलं दिसतंय की आता हे दोघ जण ताब्यात घेतले आणि त्या महिलेला देखील जबाबासाठी पोलिसांनी बोलवलं. परंतु आता त्या संदेश खंडाळे आणि सचिन खंडाळे या दोघांचाही जबाब पोलीस वैयक्तिक नोंदवतील. एकाला इकडे बसून तिकडे बसून अशी चौकशी करतील आणि ते महिलेच्या देखील जबाबामध्ये काय येतंय ते देखील पोलीस शोधून काढतील. जेव्हा ती महिला ततमम करेल तेव्हा तिला ताब्यात घेतलं जाईल आणि ह्यांचं काय लपड आहे का, त्या लपड्यातूनच हा खून झालाय का हे देखील पोलीस शोधतील. आता पोलिसांना तपास करण्यासाठी 3 महिने असतात. या 3 महिन्यात काहीही घडू शकतं. आता ज्या महाराजांना जादूटोण्याच्या कायद्यानुसार अटक केली होती त्यांना कालच जामीन मंजूर झालेला आहे. त्या महाराजांना देखील त्या केसमध्ये म्हणजे खुनाच्या केसमध्ये अजून तरी आरोपी केलेलं नाही किंवा त्या महिलेला देखील केलेलं नाही. एकंदरीत त्या महिलेचं काही अनैतिक संबंध आहेत का याच्यावरती सध्या तपास सुरू आहे आणि त्याच्यातूनच हा खून झालाय. आणि खून करणाऱ्यांनी देखील शांत डोकं ठेवून म्हणजे बघा ह्याच्यातला जो सचिन आहे जो पिकअप आहे ज्याचं तो पाणी टाकण्याचं काम करत होता आणि तो महाराजांचा जो मठ आहे आवरी महाराजांचा त्या मठात देखील हा पाण्याची ते जार असतात ते जार द्यायचा. म्हणजे महाराजाच्या मठात 10-20 जार हा सचिन टाकायचा आणि त्याला देखील असं वाटलं की बाबा आपण जर हे काय कृत्य केलं आणि हिथं जर टाकलं तर मात्र ते महाराजावरती देखील जाऊ शकतं. महाराजाच्या मठाच्या शेजारी एक कॅनॉल आहे. या कॅनॉलच्या जवळपास हे सगळं प्रकरण घडलेलं असावं आणि तिथं हे जाणीवपूर्वक टाकलेलं असावं असं देखील पोलिसांना याचा संशय आहे. आता याचा तपास बघा टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार करत आहेत. तसंच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे देखील याच्यावरती वॉच ठेवून आहेत. मग आता याचं गुन्ह्याचं गांभीर्य घेऊन बघा सगळे म्हणजे तपासच सुरुवातीला लागत नव्हता. ह्याच्यामध्ये गुन्हा जो दाखल झाला तो अगोदर अपहरण पुन्हा हत्या अशा विविध प्रकारे विविध कलमान्वये ह्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि तसाच आता त्याचा तो तपास पुढं सुरू आहे. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.